कनिष्ठ आणि सामान्यजनांची धम्मदीक्षा. उपाली न्हाव्यास धम्मदीक्षा. परत जात असताना उपाली न्हावी विचार करू लागला. शाक्य हे भयंकर लोक आहेत. या अलंकारासह मी परत गेलो तर मी माझ्या सोबत्यांना ठार मारले आणि त्यांचे अलंकार घेऊन पळालो असे समजून ते मला ठार मारतील. मग शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी का जाऊ नये? खरोखरच मी का जाऊ नये? उपालीने स्वतःलाच विचारले आणि ते अलंकाराचे गाठोडे पाठीवरून खाली उतरून एका झाडाला ते टांगून तो म्हणाला, ज्याला हे सापडेल त्याने भेट म्हणून हे घेऊन जावे. आणि तो शाक्य तरुणाच्या मागोमाग जाण्यासाठी मागे फिरला. शाक्याने त्याला दुरूनच येताना पाहिले आणि ते त्याला म्हणाले, उपाली, तू परत का आलास? तेव्हा त्याने आपल्याला काय वाटले ते त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, उपाली, तू परत गेला नाहीस हे बरे केलेस, कारण शाक्य हे भयंकर लोक आहेत आणि त्यांनी तुला ठार मारले असते. आणि जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते उपाली न्हाव्याला बरोबर घेऊन गेले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी भगवंतांना वंदन केले आणि ते एका बाजूला बसले. याप्रमाणे बसल्यावर ते तथागतास म्हणाले, भगवंत, आम्ही शाक्य गर्विष्ठ आहोत आणि हा उपाली न्हावी बऱ्याच दिवसापासून आमची सेवा करत आहे. भगवंतांनी आमच्या अगोदर त्यांना आपल्या भिक्खू संघात घ्यावे, म्हणजे त्याला आम्ही योग्य तो आदर आणि मान देऊ आणि आमच्यातील ज्येष्ठ म्हणून आम्ही त्याला हात जोडू. तो आदर आणि मान देऊ आणि आमच्यातील ज्येष्ठ म्हणून आम्ही त्याला हात जोडून वंदन करू, म्हणजे अशा रीतीने आमच्यातील शाक्याचा गर्व नष्ट होईल. जेव्हा तथागतांनी पहिल्या प्रथम उपाली न्हाव्याला प्रवज्जा देऊन भिक्खू संघात सामील करून घेतले आणि त्यानंतर त्या शाक्य कुळातील तरुणांना भिक्खू संघाची दीक्षा दिली. सुमित नावाच्या भंग्यास धम्मदीक्षा. राजगृहात सुनीत नावाचा एक भंगी राहत होता. लोकांनी रस्त्यावर टाकलेला केर कचरा व घाण काढणारा रस्त्यावरील झाडूवाला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असे. हलका आणि पिढीचा तशा त्याचा धंदा होता. एके दिवशी पहाटे भगवंत उठले. त्यांनी चिवर धारण केले व बऱ्याचशा भिक्खूसह भिक्षा मागण्यासाठी ते राजगृहात गेले. यावेळी सुनीत रस्ता झाडत कचऱ्याचे व घाणीचे ढीग गोळा करीत होता व ते टोपलीत भरून हातगाडीवर ओढून तो नेत होता. आणि ज्यावेळी त्याने भगवंतांना आणि त्यांच्या मागून चालणाऱ्या भिक्खूगणांना येताना पाहिले त्यावेळी त्याचे अंतकरण आनंदाने भरून गेले. परंतु त्याला त्यांची भीती वाटली. लपून राहण्यास रस्त्यावर जागा न मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या गाडीचे जोखड भिंतीच्या एका वाकणावर ठेवले व तो भिंतीला चिटकून उभा राहिला आणि हात जोडून त्यांनी भगवंतांना नमस्कार केला. त्याच्याजवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य मधुरवाणीने त्याला म्हणाले, सुनीता, आपल्या दारिद्र्य जीवनाचा तुला काय उपयोग आहे? ग्रहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का? आणि अमृतवर्षाचा आनंद अनुभवित सुनीत म्हणाला, या जीवनात भगवंतासारखे थोर पुरुषही जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये? भगवंतांनी मला कृपा करून संघात सामील करून घ्यावे. तेव्हा भगवंत म्हणाले, भिक्खू ये. आणि त्या शब्दाबरोबरच सुनीताला प्रवज्जा आणि उपसंपदा मिळाली आणि त्याला चिवर आणि भिक्षापात्र देण्यात आले. भगवंतांनी त्याला विहारात नेऊन धम्म आणि विनयाची शिकवण दिली आणि ते म्हणाले, शील, संयम आणि दमन यामुळे मनुष्य पवित्र होतो. सुनीत इतका थोर कसा झाला हे विचारले असता भगवान बुद्ध म्हणाले, राजमार्गावर टाकलेल्या उकिरड्यावर ज्याप्रमाणे सुगंधित व सुंदर कमलपुष्प उमलावे त्याप्रमाणे दृष्टी नसलेल्या या शूद्र प्राण्याच्या आंधळ्या जगात बुद्धपुत्र प्रकाशमान होतो. सोपाक आणि सुप्पिय या अस्पृश्यांना धम्मदीक्षा. सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य होता. त्याच्या जन्माच्या वेळी प्रसूती वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूर्छित होऊन पडली होती. त्यामुळे तिच्या पतीला व नातलगांना वाटले की ती मेली. त्याने तिला स्मशानात नेले व तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली. परंतु वारा आणि पाऊस
यांच्या मायेमुळे अग्नी पेट घेऊ शकला नाही, म्हणून सोपाकाच्या आईला चितेवर ठेवून ते निघून गेले. सोपाकाची आई त्यावेळी मेलेली नव्हती, ती नंतर मेली. मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला. स्मशानाच्या पहारेकऱ्यांनी त्या मुलाला दत्तक घेतले आणि सुपीक नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबरच त्याचेही पालनपोषण केले. त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते, त्यामुळे ते मुलंही त्या नावाने ओळखले जाऊ लागले. एके दिवशी भगवान बुद्ध त्या स्मशानाजवळून जात होते. भगवंतांना पाहून सोपाक त्यांच्यासमोर आला. भगवंतांना वंदन करून त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्याबरोबर येण्यास त्यांनी त्यांची अनुज्ञा मागितली. सोपाक त्यावेळी फक्त 7 वर्षाचा होता, म्हणून भगवंताने त्याला वडिलांची संमती मिळवण्यास सांगितले. सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला. वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्याच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली. तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरीही भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतले आणि त्यांनी आपला धम्म व विनय याची शिकवण त्याला दिली. काही काळानंतर सोपाक एक स्थवीर झाला. सुपीक आणि सोपाक हे लहानपणापासूनच एकत्र वाढलेले होते. सोपाकाला सुपियाच्या वडिलांनी दत्तक घेऊन वाढविल्यामुळे सुपिय आपला सोबती सोपाक याच्याकडून भगवंतांचे धम्म व विनय शिकला. आणि जरी सोपाक हा सुपियाच्या जातीपेक्षा हलक्या जातीत होता तरी सुपियाने सोपाकाला आपणाला प्रवज्जा देऊन संघात घेण्याची विनंती केली. सोपाकाने ते मान्य केले आणि स्मशानातील पहारेकऱ्यांचे काम करणाऱ्या हीन दर्जाच्या जातीतील सुपिय हा एक भिक्खू बनला. सुमंगल इत्यादी हीन जातीतील लोकांना धम्मदीक्षा. सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता. विळा, नांगर आणि कुदळ यांच्या साह्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करत असे. छन्ना हा कपिलवस्तूचा रहिवासी असून शुद्धोधनाच्या घरातील एक नोकर होता. धन्य या राजगृहाचा रहिवासी असून एक कुंभार होता. कप्पतकूर हा श्रावस्तीचा रहिवासी होता. फाटक्या चिंध्या घालून हातात थाळी घेऊन तांदळाच्या दाण्याची भिक्षा मागत इकडे तिकडे फिरणे हा एकच जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता. म्हणूनच तो कप्पतकूर म्हणजे चिंध्या आणि तांदूळ या नावाने ओळखला जाऊ लागला. मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करत असे. या सर्वांनी भगवान बुद्धाकडे भिक्खू होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली. भगवान बुद्धांनी अनमान न करता आणि त्यांचा हीन जातीत जन्म किंवा त्यांची पूर्वीची स्थिती याची पर्वा न करता त्यांना आपल्या संघात घेतले. महारोगी सुप्रबुद्धाची धम्मदीक्षा. एकदा भगवंत राजगृहाजवळील वेळुवनात येथे खारींना दाणे चारले जात असत त्या ठिकाणी राहत होते. त्या सुमारास राजगृहास सुप्रबुद्ध नावाचा एक दीनदुखी आणि दरिद्री असा महारोगी राहत होता. त्यावेळी एका मोठ्या जनसमुदायात बसून भगवंत धम्माचा उपदेश करत होते. महारोगी सुप्रबुद्धाने तो जनसमुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला. त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला अन्नाची, ते बरे असो की वाईट असो, भिक्षा वाढली जात आहे हे निसंशय. समजा मी पलीकडच्या जमावाकडे गेलो तर मला देखील थोडेसे बरे वाईट अन्न खायला मिळेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या जमावाजवळ गेला आणि उपदेश करत असलेल्या भगवंतांना त्याने त्या प्रचंड समुदायात पाहिले. भगवंतांना पाहून त्याच्या मनात विचार आला, नाही, या ठिकाणी अन्नाची भिक्षा वाढली जात नाही. श्रमण गौतम या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करत आहे. मीही त्याचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे. म्हणून एका बाजूला बसून तो विचार करू लागला, मी देखील हा उपदेश ऐकेन. त्यासंबंधी जनसमूहाचे विचार आपल्या विचारशक्तीने जाणारे भगवंत स्वतःशीच म्हणाले, येथे उपस्थित असलेल्यांपैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावा बरे. नंतर त्या समुदायात बसलेल्या सुप्रबुद्ध महारोग्याला त्यांनी पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी जाणले की हाच सत्याचे ग्रहण करू शकेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी भगवंतांनी प्रवचन केले आणि त्यात दानशील आणि स्वर्ग या विषयावर उपदेश दिला. त्यांनी
विषय वासनांना शूद्रपणा आणि दृष्टपणा स्पष्ट करून सांगितला आणि वासनांपासून मुक्त होण्याचा लाभही दाखवून दिला. महारोगी सुप्रबुद्धाने अंतःकरण मृदू, लवचिक, बंधमुक्त, प्रमोदित आणि श्रद्धापूर्वक झाल्याचे भगवंतांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्याने त्याला बुद्धाचा सर्वश्रेष्ठ धम्म सांगितला, म्हणजेच दुःख, दुःखाचे कारण, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग याचा उपदेश केला. निष्कलंक असे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करण्यास तयार असते, त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाच्या अंतःकरणात तो त्याच स्थळी बसला असताना ज्याला आरंभ आहे त्याला अंत असलाच पाहिजे या सत्याची शुद्ध आणि निष्कलंक जाणीव उत्पन्न झाली. महारोगी सुप्रबुद्धाने सत्य पाहिले, तो सत्याप्रत पोहोचला, त्याला सत्याचे ज्ञान झाले, तो सत्याला निमग्न झाला, तो संदेहाच्या पलीकडे गेला, संदेहमुक्त झाला, त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाचीही गरज नसल्यामुळे भगवंताचा उपदेश आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जागेवरून उठला, त्याच्याजवळ गेला आणि तेथे एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यानंतर तो भगवंतांना म्हणाला, सर्वोत्तम हे भगवान, सर्वोत्तम, ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे, लपलेलेला शोधून काढावे, गांगारून गेलेला मार्ग दाखवावा आणि ज्याला पाहण्याची इच्छा आहे त्यांना साकार पदार्थ पाहता येतील असे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा, त्याप्रमाणे भगवंतांनी निरनिराळ्या पद्धतीने सत्याचे विवरण केले. मी भगवान मी देखील बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण आलो आहे. या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून भगवंतांनी माझा स्वीकार करावा. नंतर भगवंताच्या पवित्र वाणीने चैतन्यमुक्त, सिद्ध आणि जागृत झालेल्या व समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंताच्या उपदेशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्याचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून भगवंतांना वंदन करून तो तेथून निघून गेला. दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढे एका खोडाने महारोगी प्रबुद्धाला खाली पाडले आणि शिंगाने भोसकून त्याला ठार केले. भाग 7. स्त्रियांची धम्मदीक्षा. महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्मदीक्षा. जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रियांनी देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती. अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते. ज्यावेळी भगवंत शाक्यांसह ग्रोधारामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाले, भगवान तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवज्जा देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल. नको गौतमी, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती त्याच शब्दात केली आणि दोन्हीही वेळा बुद्धांनी तिला तेच उत्तर दिले. नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रू ढाळीत रडत ती परत गेली. पुढील प्रवासाकरिता भगवंतांनी न्याग्रोधारामात सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि आपली संघप्रवेशाची विनंती, भगवंतांनी त्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या. भगवंतांचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयारच नव्हत्या. त्यांनी यापुढे जाऊन पारिवाजिकीचा स्वतःच वेश धारण करून भगवंतासमोर उभे राहण्याचे आणि आपण अगोदरच प्रवज्जा घेतली आहे असल्याचे भगवंताच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरवले. तदनुसार महाप्रजापतीने मुंडन केले, पीतवस्त्रे धारण केली आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली. भगवंतांनी त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटागार भवनात वास्तव्य केलेले होते. महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतिनींसह धीरे धीरे वैशालीला येऊन पोहोचली आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी ती कुटागाराच्या सभागृहात आली. तथागत न्योग्रोधारामात वास्तव्य करीत असताना त्यांना तिने
जी विनंती केली होती तीच विनंती तिने पुन्हा एकदा केली आणि भगवंतांनी ती पुन्हा नाकारली. आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली. काय करावे हे तिला सुचेना. ती याप्रमाणे उभी राहिलेली असतानाच सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले. तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले, सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायाने प्रवेशद्वाराच्या बाहेर असे दुःखात रडत आणि अश्रू ढाळत का उभे आहेस? कारण आनंदा, गृहत्याग करून भगवंताचा धम्म व विनय याचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत, महाप्रजापती म्हणाली. नंतर स्थविर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेला. त्याने तथागतास अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर तो भगवंतांना म्हणाला, पहा भगवन, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वाराच्या बाहेर उभी आहे. तिचे पाय सुजले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत. दुःखी कष्टी होऊन रडत ती अश्रू ढाळीत आहे. कारण गृहत्याग करून आणि भगवंताचा धम्म व विनय याचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना का देत नाहीत? भगवंतीच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल. महाप्रजापतीने मावशी आणि दाई या नात्याने तथागतांचे पालनपोषण केले, त्यांना दूध दिले आणि तथागताच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्याला अंगावर पाजले. याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय? म्हणून हे भगवंत, संसार त्याग करून गृहहीन जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल. नको आनंदा, स्त्रियांना तसे करण्याला संमती देणे योग्य नाही. आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच शब्दात तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. नंतर स्थविर आनंदाने तथागताला विचारले, स्त्रियांना परिव्राज्य घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही याचे कारण काय? शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही असे ब्राह्मण मानतात. हे भगवंतांना माहीत आहे, म्हणून ते शूद्र आणि स्त्रिया यांना परिव्राज्य घेऊ शकत नाहीत. तथागताचे मत ब्राह्मणांप्रमाणे आहे काय? ब्राह्मणांप्रमाणेच शूद्रांना देखील परिव्राज्य घेऊन संघ प्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय? भगवान स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय? तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय याचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया असमर्थ नाहीत असे तथागतांना का वाटते? तथागतांनी उत्तर दिले, आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाणप्रत पोहोचण्यास पुरुषा इतक्या स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे. आनंदा, माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. स्त्री पुरुषातील विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कर्ता नाही. महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवरती आधारलेला नाही, तो व्यावहारिक कारणावर आधारलेला आहे. भगवंत, खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे, परंतु व्यावहारिक अडचणीमुळे भगवंतांनी तिची विनंती अमान्य केली पाहिजे काय? या कृत्यामध्ये धम्माला कमीपणा येणार नाही काय? आणि स्त्री पुरुषातील असमानतेच्या निर्देशाला तो पात्र ठरणार नाही काय? भगवंतांना ज्यांची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पाडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय? ठीक आहे आनंदा, माझा धम्म आणि विनयाचे पालन करून पारिव्राज्य घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्याला संमती देतो. पण 8 अटीवर मी ती संमती देतो. ते 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी. तोच तिचा संघप्रवेशाचा प्रारंभ ठरेल. नंतर तथागताकडून 8 मुख्य नियमांचे ज्ञान करून घेतल्यावर स्थविर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेला आणि तथागताचे सर्व म्हणणे त्याने तिला सांगितले. आनंदा, अलंकार प्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमल पुष्पांच्या, जाईच्या, फुलांच्या किंवा स्त्रीमुक्त पुष्पांच्या मोलाचा दोन्ही हाताने स्वीकार करीत आणि
ती आपल्या शिरावरती धारण करीत, त्याचप्रमाणे या 8 मुख्य नियमांचा मी स्वीकार करत आहे आणि मी माझ्या आयुष्यात त्या नियमांचा कधीही भंग करणार नाही, महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली. नंतर स्थविर आनंद तथागताकडे परत गेला आणि त्यांना वंदन करून तो त्यांच्या एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यावर स्थविर आनंद तथागतास म्हणाला, भगवान, 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे, म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे आणि संघप्रवेश केला आहे असे मानावे. महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या 500 स्त्रियांनाही त्याचवेळी दीक्षा देण्यात आली. त्याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतासमोर आली आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली व तथागतांनी तिला धम्म व विनयाचा उपदेश दिला. इतर 500 भिक्षुणींना तथागतांचा एक शिष्य नंदक याने उपदेश दिला. महाप्रजापतीबरोबर ज्या शाक्य स्त्रिया भिक्खुनी झाल्या त्यात यशोधराही होती. तिच्या संघप्रवेशानंतर ती भद्दकच्चना म्हणजेच भद्रा कत्यायना म्हणून ओळखली जाऊ लागली. चांडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा. एकदा श्रावस्ती येथे अनाथपिंडकाचा जेतवन आश्रमात भगवान बुद्ध राहत होते. भगवंताचा शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेला होता. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता. त्याने तेथे भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली. आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले. प्रकृती नावाच्या त्या मुलीने मी चांडालिका आहे असे म्हणून पाणी देण्यास नकारले. आनंद म्हणाला, मला पाणी हवे आहे, मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही. मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्याला दिले. नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाला. ती मुलगी त्याच्या मागोमाग गेली. तो कुठे राहतो हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्याचे नाव आनंद असून तो भगवान बुद्धाचा शिष्य आहे. आणि घरी आल्यावर तिने आपल्या आई मातंगी हिला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवरती पडून ती रडू लागली. आईने तिला रडण्याचे कारण विचारले. सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली, जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करेल, मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. आईने चौकशीला सुरुवात केली, परंतु आल्यावर तिने सांगितले की हे लग्न अशक्य आहे, कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केलेले आहे. हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला. ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानावयास ती तयार नव्हती. म्हणून ती म्हणाली, आई, तुला चेटुकाची कला ओघत आहे ना, मग मला आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करत नाहीस? आई म्हणाली, काय करता येईल ते मी पाहते. मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. मुलीला फारच आनंद झाला. त्यावेळी मातंगी आनंदाला म्हणाली, माझी मुलगी आपल्याशी लग्न करण्यासाठी फार उत्सुक आहे. आनंदाने उत्तर दिले, मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही. जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करेल, इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे. मातंगीने आनंदाला सांगितले, पण माझा नाईलाज आहे, आनंदाने उत्तर दिले. मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले. मुलीने ओरडून विचारले, आई, तुझी ते चेटूक विद्या गेली कुठे? आई म्हणाली, माझे चेटूक तथागताच्या विरुद्ध चालू शकत नाही. मुलगी ओरडून म्हणाली, दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस, म्हणजे आज रात्रीच मी त्यांना माझे पती व्हायास लावते. आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले. रात्र झाल्यावर आईने एक बिछाना खोलीत आणला. उत्कृष्ट पोशाख करून मुलीने आत पाऊल टाकले, परंतु आनंद अचल राहिला. आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला, त्यामुळे खोलीत आग भडकली. आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली, जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी या आगीत फेकून देईन. तथापि आनंद शरण गेला नाही. आईने व मुलीने असहाय्य होऊन त्याला सोडून दिले.
आनंदाने परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली. आनंद भिक्षेसाठी बाहेर पडला होता. त्याने तिला पाहिले आणि तो तिला टाळू लागला, परंतु तो जेथे गेला तेथे ती मुलगी ही त्याच्या मागोमाग गेली. जेव्हा आनंद जेतवनात परतला तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्याने पाहिले. या मुलीने आपला कसा पिछा पुरवला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले. भगवंतांनी तिला बोलावण्यास सांगितले. मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला, तू आनंदाचा पिछा का पुरवत आहेस? मुलगी म्हणाली, त्याच्याशी मला लग्न करायचे आहे. ते अविवाहित असल्याचे ऐकले आहे व मीही अविवाहित आहे. भगवंत म्हणाले, आनंद हा भिक्खू आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाहीत, तर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहीन. मुलीने उत्तर दिले, माझी तयारी आहे. भगवंत म्हणाले, मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळविली पाहिजेस. मुलगी आईकडे गेली आणि म्हणाली, आई, तुला जे करता आले नाही ते मी केले आहे. मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंतांनी दिले आहे. आई रागावली आणि म्हणाली, तू तसे मुळीच करता कामा नये. तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजेस. आनंदासारख्या श्रमणाशी लग्न करण्यासाठी तू इतकी का उतावळी झाली आहेस? त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईल. तिने उत्तर दिले, मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन. माझ्या पुढे तिसरा पर्याय नाही. आई म्हणाली, तू माझा अपमान का करत आहेस? मुलगी म्हणाली, जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे. आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले. नंतर ती तथागताच्या समोर गेली आणि म्हणाली, आपल्या सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केलेले आहे. तथागतांनी तिला विचारले, तुला काय पाहिजे आहे? त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो? मुलगी म्हणाली, मला माझे त्याच्या नाकावरती प्रेम आहे, त्याच्या मुखावर प्रेम आहे, त्याच्या कानावर माझे प्रेम आहे, त्याच्या आवाजावर माझे प्रेम आहे, त्याच्या डोळ्यावर माझे प्रेम आहे आणि त्याच्या चालण्याच्या पद्धतीवरती माझे प्रेम आहे. तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले, डोळे हे अश्रूचे घर आहे, नाक हे घाणीचे घर आहे, तोंड हे थुंकीचे घर आहे, कान हेही मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्राचे आगार आहे. हे तुला माहीत आहे काय? जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात, परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहे, जेथे मृत्यू आहे तेथे दुःखही आहे. मुली, आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही. मुलगी विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे सांगितले. भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली, अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते. आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे. माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्यात सुरक्षित पोहोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे. निराक्षित झालेल्या बुद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाली आहे. आंधळ्याला नवीन दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे. भगवंतांनी आपल्या सदुपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे. प्रकृती, तू भाग्यवान आहेस, कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुषांपुढील आदर्श आहेस. तू हीन जातीची आहेस, पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील. न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावर तू ढळू नकोस, म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्या पुढे फिका पडतील. विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्खुनीच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्या पुढे होता. त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती अंत्यज होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला. जय भीम, नमो बुद्धाय.